राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं, पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं। वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं, नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सुरासुरासेवितपादपङ्कजा, करे विराजत्कमणीयपुस्तका। विधेश्च पत्नी कमलासनप्रिया, सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा। दुर्गे स्मृता हरसभीतिमशेषजन्तोः, स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या, सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड आयोजित ग्रंथराज श्रीमद दासबोध पारायण अंतर्गत जो कार्यक्रम चालू आहे, त्या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत सत्र हे ज्ञान सत्र आहे। कार्यक्रमाची रचना ही एकतर खूप सुंदर प्रकारे झालेली आहे। श्रीमद ग्रंथराज दासबोध पारायण, त्या पारायणाच्या अंतर्गत 3 सत्र आहेत। एक ज्ञान सत्र, उपासना सत्र आणि भक्ती सत्र। सकाळचं जे सत्र आपण पाहिलं ते उपासना सत्र होतं। आताचं जे सत्र आहे ते ज्ञान सत्र आहे आणि रात्रीचं जे सत्र होणार आहे ते भक्ती सत्र आहे। अशा या सत्रामध्ये हा कार्यक्रम विभागलेला आहे। मला माहिती नाही ही विभाग रचना करण्यामागचा उद्देश, हेतू, प्रयोजन काय होतं, पण मला असं वाटतं की उपनिषदाने, वेदांनी जो परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे किंवा जी साधनं सांगितलेली आहेत
ती 3 प्रकारची साधनं सांगितली आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे उपासना मार्ग आणि तिसरा आहे भक्ती मार्ग. या तिन्ही मार्गांनी जो जीव, ज्या जीवाला जो मार्ग योग्य वाटतो, यथार्थ वाटतो, सोपा वाटतो, आचरण्याजोगा वाटतो, त्या मार्गाने त्या जीवाने मार्गक्रमण करत जावं. आणि अशी ही रचना या कार्यक्रमाची केलेली आहे. आपण दासबोध पारायण करतो. इथे जो काही कालावधी 10 दिवसांचा हा कार्यक्रम, 9-10 दिवसांचा कार्यक्रम, यामधून आपल्याला जो मार्ग आचरण्याजोगा आहे त्या मार्गाने, त्या मार्गाचा आत्मसात करून त्या मार्गाने आपलं मार्गक्रमण करत राहावं, हाच मुख्य उद्देश या विभाग रचनेचा असावा असं मला वाटतं. आणि या विभाग रचनेमध्ये जे 3 विभाग केलेले आहेत त्यामधला जो दुसरा विभाग म्हणजेच ज्ञान सत्र, प्रवचन सत्र, त्यासाठी आजची ही सेवा त्यामध्ये माझी आहे. सर्वप्रथम श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या संस्थानचे सगळे अधिकारी, वंदनीय, प्रातस्मरणीय, आदरणीय सर्व अधिकारी स्वामी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जी समर्थ भक्त या ठिकाणी दासबोध पारायणासाठी आलेली आहेत त्या सगळ्या समर्थ भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. आज महत् सौभाग्याने, समर्थांच्या आशीर्वादाने, समर्थांच्या इच्छेने आणि गुरुकृपेने हा योग आज माझ्या नशिबामध्ये आलेला आहे की प्रत्यक्ष समर्थांच्या चरणी मी माझी सेवा अर्पण करतोय. वर्षभरामध्ये अनेक व्यासपीठावरनं आपण बोलत असतो, नेहमी कार्यक्रम करत असतो, पण वर्षामध्ये एक कार्यक्रम अशा व्यासपीठावर व्हावा की ज्या ठिकाणी आपली वाक्शुद्धी होईल. आणि ती वाक्शुद्धी झाल्यामुळे वर्षभर आपण अनेक व्यासपीठावर कार्यक्रम करत राहू. ते प्रोत्साहन, ती ऊर्जा, ती शक्ती त्या व्यासपीठाहून मिळत असते. आणि मला वाटतं सगळ्या समर्थ संप्रदायाचं व्यासपीठ जर ते कुठलं असेल तर ते सज्जनगड संस्थान आहे असं मला वाटतं. आणि या व्यासपीठावर, या संस्थानावर प्रत्यक्ष समर्थांच्या चरणाशी आज माझी सेवा होतीये. म्हणजे एक सूत्र आहे अनिर्वचनीयम. ते जे सुख असतं ना ते कसं आहे ते सांगता येत नाही. मुखास्वादनवत ते अनिर्वचनीय आहे. ते कुठल्याही वचनामध्ये बांधताच तुम्हाला येऊ शकत नाही. असं सुख, असा आनंद आज मला प्राप्त झालेला आहे की जो मी वचनाच्या द्वारे बोलूच शकत नाहीये. शब्दामध्ये तो मी तुमच्या समोर प्रस्तुत करूच शकत नाहीये. एखाद्या मुक्या जीवाला किंवा एखाद्या मनुष्याला जो मुका आहे, ज्याला वाचा नाहीये, अशा मनुष्याच्या पुढे पंचपक्वान्नाचं जर ताट दिलं जेवायला आणि त्याला पोटभर जीव घातलं आणि नंतर विचारलं ह्याची चव कशी होती सांगा, त्याला बोलता नाही येणार, ती चव सांगता नाही येणार. म्हणून मुखास्वादनवत असं नारद भक्ती सूत्र आहे. आणि असा आनंद आज मला झालाय. त्यामुळे जी संधी आज मला प्राप्त झालीये, सगळ्या संस्थांचं मी आज ऋण व्यक्त करतो. आणि माझे परममित्र वेदमूर्ती सचिन गुरुजी, विशेषतः यांचं ऋण, कारण यांनी मला फोन करून आठवणीने सांगितलं की या दिवशी ज्ञानसत्रामध्ये प्रवचन सेवा तुम्हाला करायची आहे. असो, या ज्ञानसत्रामध्ये आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनासाठी घेतलेली ओवी ही सर्वांच्या परिचित आहे. ती ओवी अशी आहे, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, ऐसा हा अभिप्राव ये ग्रंथी. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी या दासबोध ग्रंथाच्या द्वारे एक प्रकारचा भक्ती मार्ग आपल्या समोर दिलेला आहे की सर्वसामान्य माणसाचा उद्धार कसा होईल, सर्वसामान्य जीवाला त्या ज्ञान प्राप्ती, ती परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, यासाठीचा हा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि या ओवीद्वारे समर्थ आपल्याला तो प्रतिपादित करतात. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, असा हा निश्चय सांगितलाय, निश्चय प्रतिपादित केलेला आहे समर्थांनी. असा हा थोडक्यात ओवीचा अर्थ आहे. साक्षात ओवीचं चिंतन करण्याच्या आधी आपण थोडी प्रस्तावना बघूया. बघा, या भूतलावर, या सृष्टीमध्ये, या प्रपंचामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कुठलं तरी प्रयोजन घेऊन जन्माला आलेला असतो. कुठलं तरी कारण आहे
जो की त्या या भूतलावर या प्रपंचामध्ये जन्माला आलाय, काहीतरी या प्रपंचावर जन्माला येऊन त्या जीवाला काहीतरी साध्य करायचं असतं, काहीतरी प्राप्त करायचं असतं. कुठली अशी गोष्ट आहे की जी त्याला प्राप्त करायची आहे? शास्त्रामध्ये असं सांगितलंय की प्रयोजनम अनुद्दिश्य न कश्चित मंदोपि प्रवर्तते. प्रयोजनम अनुद्दिश्य, प्रयोजन जर आपल्याला दिसत नसेल, प्रयोजनाचा अभाव जर असेल किंवा प्रयोजनाचं अज्ञान जर असेल, तर त्या कार्यासाठी एखादा मंद माणूस सुद्धा प्रवृत्त होत नाही. मग जर या प्रपंचामध्ये, या भूतलावर, या सृष्टीमध्ये जर जीवात्मा जन्माला आलेला आहे, तर त्याचं प्रयोजन काय? नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार. काय प्रयोजन आहे? आमचं वेदांत शास्त्र असं सांगतं की या भूतलावर जो जन्माला आलेला जीव आहे, तो जीव हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी आलेला असतो. आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमसुख प्राप्ती मोक्ष, हा अशी व्याख्या केलेली आहे मोक्षाची. आत्यंतिक दुःखाची ज्यावेळेस निवृत्ती होते, त्यावेळी जे परमसुख मिळतं, जे सुख मिळतं, ते सुख म्हणजे परमसुख असतं आणि त्या सुखालाच शास्त्रकार मोक्ष असं म्हणतात. मग हा मोक्ष, हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी हा जीव या भूतलावर जन्माला आलेला असतो. समग्र संतांनी जो उपदेश आपल्या वाङ्मयाच्या द्वारे केलेला आहे, तो उपदेश आणि त्या उपदेशाचा जर सार पाहिला आपण, तर ते सार हेच निघतं जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? सगळं सार जर, उपदेशाचं सार जर आपण काढलं तर काय निघतं की सगळे संत आपल्याला सांगतात की तुम्ही या ठिकाणी जन्माला आलेला आहेत, पण तुम्हाला या जन्माला येऊन अशी कर्म करायची आहेत की ज्या कर्माचं फळ हे पुन्हा जन्माला तुम्ही येणार नाहीत. गर्भवास हा चुकवीन, हे फळ आहे. अशी कर्म करायची आहेत की ज्या कर्माने मोक्ष प्राप्ती होईल, परमात्म्याची प्राप्ती होईल, ज्ञानाची प्राप्ती होईल, परमसुखाची प्राप्ती होईल. भगवद्गीतेमध्ये सांगतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेल्यावर परत माणूस येत नाही, तो जीवात्मा येत नाही, असं ते परमधाम प्राप्त करून घेण्यासाठी जीव या ठिकाणी भूतलावर जन्माला येतो. हेच सार, हाच उपदेशाचा सार आहे समग्र संतांच्या वाङ्मयाचा. आपल्याला छांदोग्योपनिषदाचा जर विचार केला तर छांदोग्योपनिषदामध्ये काही दृष्टांत सांगितलेले आहेत या अनुषंगाने, या विषयाच्या अनुषंगाने. त्याला नवदृष्टांत म्हणून एक प्रसिद्ध आहेत ते दृष्टांत. त्यापैकी काही दृष्टांत बघू. पहिला दृष्टांत उपनिषदकार सांगतात शकुनी सूत्र दृष्टांत. काय आहे या दृष्टांतामध्ये? जीवाचं प्रयोजन याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय. जीव या भूतलावर जन्माला आलाय, काय कारण आहे हे आपण पाहिलं. शकुनी सूत्र दृष्टांतामधून उपनिषदकार सांगतात की शकुनी नावाचा एक पक्षी आहे आणि तो काय सूत्राने बांधलेला आहे, म्हणजे रज्जूने, दोरीने बांधलेला आहे. आणि तो पक्षी काय करतो? सगळ्या दिशेने उडण्याचा प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो, अतिशय कष्ट करतो. पण सायंकाळ झाली, रात्री झाली, रात्रीचा समय झाला की तो थकून दोरीचा आश्रय ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी तो वापस येतो, तो कुठेच निघून जात नाही. तसं हा जीव या भूतलावर आलेला आहे, हा अनेक प्रकारे प्रयत्न करत असतो, पण शेवटी त्याचं अंतिम गंतव्यस्थान जे आहे ना, ते परमात्म्याची प्राप्ती आहे. त्याच्यामुळे जरी जीव, वेगवेगळे जीव या भूतलावर जन्माला आलेले असतील, कितीही भेद दिसत असेल तरी पण शेवटी अभेद हेच परमप्रयोजन आहे. शास्त्रकार एका ठिकाणी असं वर्णन करतात की हे जीव या भूतलावर जन्माला आले ते कसे आहेत? विस्फुलिंगवत. जसा अग्नी प्रज्वलित झाला तर अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्याचे विस्फुलिंग हे बाहेर पडतात, आपण पाहिलं असेल. तसा त्या ईश्वरापासून हे जीव बाहेर पडलेत, विस्फुलिंगवत असा दृष्टांत दिलेला आहे शास्त्रामध्ये. भगवद्गीतेमध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः ममैव अंशः असं म्हणलेलं आहे भगवंताने. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, स्वतः भगवान म्हणतात. त्याच्यामुळे त्या परमात्म्यापासून हे सगळे जीव, ही जीवसृष्टी तयार झालेली आहे आणि यांचं अंतिम गंतव्य स्थान ते जे आहे ते म्हणजे परमात्माच आहे. हे पहिला दृष्टांत. दुसरा दृष्टांत शास्त्रकारांनी सांगितला आहे तो आहे मधुमक्षिका दृष्टांत. मधुमक्षिका, मधु म्हणजे माशी, मक्षिका म्हणजे माशी आणि मधु म्हणजे मध.
त्या मधमाशा काय करत असतात, मध गोळा करण्यासाठी अनेक झाडावर जातात, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या झाडावर जातात, कुणी इकडे 10-5 तिकडे, आणि सगळं झाल्यावर तो मध एकाच झाडावर नेऊन तो एकत्र करतात. आमच्याकडे त्याला मधाची पोळी असं म्हणतात, इकडे काय म्हणतात मला माहिती नाही. मधाची पोळी ती एकच होते सगळी. ती एक झालेली जी पोळी आहे त्या पोळीचा तिथे विवेक ज्ञान कुणालाच होत नाही की हा मध या झाडाचा आहे, हा मध त्या झाडाचा आहे, हा मध अमुक अमुक झाडाचा आहे. तिथे कुठलंच ज्ञान होत नाही. आपण फक्त मध म्हणूनच बघतो त्याच्याकडे. तसं हे सगळा प्रपंच, ही सगळी जीवसृष्टी त्या परमात्म्यापासून तयार झालेली आहे. भेद दिसेतही असेल सध्या या भूतलावर, पण सगळे जीव ज्यावेळी त्या परमात्म्याला जाऊन प्राप्त होतात त्यावेळेस ते सगळे एकरूप होतात. अद्वैत स्थिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ती स्थिती सांगताना असं सांगितलंय की तो जो जीव आहे ना, तो जीव शेवटी तो काहीही कर्म करेल पण त्याला जाणं हे तिथेच भाग आहे. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. भगवद्गीता. गतिर्भर्ता प्रभु, गतिही भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत, हे सगळी विशेषण आहेत. गती म्हणजे काय? प्रवास. कुठपर्यंत प्रवास करायचा आहे तर परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवाला प्रवास करायचा आहे. भरता, तोच भरण करणारा आहे. गतिर्भरता प्रभू, प्रभू सुद्धा तोच आहे. साक्षी, साक्षी आहे तो. एखादं कर्म, आता बघा तुम्ही सगळे दासबोध पारायणासाठी या ठिकाणी जमलेला आहात. तुमच्या समोर हे दासबोध पारायणाचा सोहळा होतोय म्हणजे काय झालं, या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार झालात. तसं ह्या सृष्टीचा साक्षीदार कोण आहे तर तो परमात्मा आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास, तेच निवास आहे आपलं. अंतिम निवास तेच आहे, तिथेच जायचंय. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत, तोच सुहृत आहे. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम, सगळं काही जो आहे तो तोच आहे. आणि त्याच्यामुळे जरी जीव या भूतलावर जन्माला आलेला असेल आणि सगळे आरोप स्वतःवर करून घेत असेल की मी अमुक अमुक आहे, मी या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, हे सगळे, ही सगळी भेदबुद्धी ही शेवटी मात्र अभेदालाच प्राप्त होणार आहे, अद्वैत स्थितीलाच प्राप्त होणार आहे. आणि दुसरा दृष्टांत आपण पाहिला. तिसरा दृष्टांत उपनिषदकार देतात, नदी समुद्र दृष्टांत. या भूतलावर असणाऱ्या सगळ्या नद्या तुम्ही बघा, एक ओढा मोठ्या नदीला जाऊन मिळतो, त्याच्यापेक्षा एक मोठी नदी ते त्याच्यापेक्षा मोठ्या नदीला जाऊन मिळते, ती गंगेला जाऊन मिळते, महागंगेला जाऊन मिळते आणि शेवटी सागराला जाऊन मिळते. तसा हा जीव ते सागरात गेल्यावर तिथे आपण असं नाही सांगू शकत की ही सातारच्या नदीचं पाणी आहे, हे आमच्या बीडच्या नदीचं पाणी आहे. तिथं विवेक ज्ञान नाहीये, तिथे आपण सागर, समुद्र म्हणूनच आपण त्याला ओळखतो. तसा हा जीव जरी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेला असेल, सगळे आरोप स्वतःवर करून घेत असेल, धर्माचे गुणधर्माचे आरोप करून घेत असेल, तरी देखील ज्यावेळी तो परमात्म्याची प्राप्ती करून घेतो त्या ठिकाणी सगळे गुणधर्म हे गळून पडतात आणि त्या परमात्म्याशी एकरूप तो जीव होतो. या समग्र दृष्टांतातून, समग्र म्हणजे 9 दृष्टांत सांगितलेले, त्या 9 दृष्टांतावरच प्रवचन होईल म्हणून पहिले 3 दृष्टांत मी तुम्हाला सांगितले. या 3 दृष्टांतातून आपल्याला कळालं की जीव या ठिकाणी जन्माला जो येतो तो भगवत प्राप्ती करून घेण्यासाठीच येतो, सुख प्राप्ती करून घेण्यासाठीच येतो, मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच येतो. आणि तसं वचन सुद्धा जीवानी देवाला दिलेलं आहे. स्वतः समर्थ वर्णन करतात की ज्यावेळी तो जीव, ते अर्भक त्या मातेच्या गर्भामध्ये असतं त्यावेळी ते देवाकडे प्रार्थना करतं. जसं जसे दिवस जातात तसं तसे त्याला यातना व्हायला लागतात, त्याला दुःख होतं, त्याला खूप त्रास व्हायला लागतो आणि तो देवाकडे प्रार्थना करतो की देवा मला या ठिकाणाहून मुक्त कर. समर्थ म्हणतात ऐसिये कारागृही, कारागृह म्हणलंय समर्थांनी, आणि अशा या कारागृहातून तो जीव म्हणतो मला मुक्त कर, मला या यातना, मला हे दुःख असह्य झालेलं आहे, सहनच होत नाहीये, आणि या यातना मला सहन होत नसल्याने मला या ठिकाणाहून मुक्त कर. सोडविसी येथून, समर्थ म्हणतात सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये येथे.
काय म्हणालाय तो जीव देवाला? सोडविसी येथून, देवा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, तू काहीही कर आणि मला या ठिकाणाहून सोडव, कारण ह्या यातना असह्य आहे. जर तू मला या ठिकाणाहून सोडवलं तर जीवानी त्या ठिकाणी ऍग्रीमेंट केलेलं आहे, देवाशी कमिटमेंट दिलेली आहे. काय? सोडविसी येथून, तू जर मला सोडवलंस ना तर मी काय करेल? स्वहित करीन. मी सोडवतो, भगवंत म्हणाले मी सोडवतो. त्यांनी काय होणार? तू काय करणार? तो जीव म्हणतोय, ते अर्भक म्हणतोय स्वहित करीन. माझं ज्याच्यामध्ये हित आहे ना ते हित मी करीन. कशामध्ये हित आहे? गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये येथे. माझं हित त्या परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये, गर्भवास चुकवण्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणाहून जर तुम्हाला सोडवलंस तर या प्रपंचामध्ये माझा जन्म होऊन मी अशीच कर्म करील की ज्या कर्माचं फळ हे मोक्षप्राप्ती असेल, आणि जेणेकरून मला या भूतलावर परत जन्म घेण्याची वेळ येणार नाही. बघा, प्रार्थना केली आहे, ऍग्रीमेंट केलंय. तो भगवंत, तो देव दयाळू आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, समर्थ म्हणतात. तो कसा आहे? दयाळू आहे. त्यांनी लगेच विनंती ऐकली आणि त्या जीवाला बाहेर काढलं. तो जीव जसा बाहेर आला प्रपंचामध्ये, जन्माला आला, त्याला आपण म्हणतो जन्म झाला, बाळ झालं. तो जीव जसा बाहेर आला, समर्थांनी अगदी सुंदर वर्णन केलंय. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडिता म्हणे कोहम. अरे गर्भामध्ये म्हणणारा, सोहम सोहम म्हणणारा तो बाहेर पडल्यावर विसरून जातो, ते ऍग्रीमेंट विसरून जातो, ती विनंती प्रार्थना विसरून जातो. आणि काय म्हणतो? कोहम, मी कोण आहे? गर्भामध्ये काय म्हणत होता तो? तुझाच अवतार आहे मी, तूच आहेस, फक्त मला जीवात्म्याच्या ठिकाणी तू आणलेलं आहेस, किंवा जीवात्मा म्हणून या पृथ्वीवर, या प्रपंचामध्ये तू मला सोडलेलं आहेस. आणि तो जन्माला आल्यावर ती सगळं काही विसरतो आणि कोहम कोहम म्हणायला लागतो. आणि मग तो प्रपंचामध्ये जन्माला येतो. नंतरची प्रोसिजर काय आहे ती तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी त्याला नामकरण केल्या जातं, त्याचं अनेक नावं दिल्या जातात, राम, श्याम, माधव. त्या ते नुसते नावं दिले जात नाहीत, तर त्या नावाचे जे गुणधर्म आहेत, त्या नावासकट त्या गुणधर्मांना तो स्वतःवर आरोपित करतो. रामाचे जे गुणधर्म आहेत म्हणजे काय की एखाद्या जीवाचे जे गुणधर्म आहेत तेच मी करणार, हा प्रपंचच भोगणार. आणि असं असताना ते सगळे गुणधर्म आरोपित करून स्वतःवर तो जीव या प्रपंचामध्ये जगायला लागतो, व्यवहार करायला लागतो. आणि प्रपंचामध्ये जगत असताना तो जीव काय करतो? इतका विषय भोगतो, विषयामध्ये निमग्न होतो, अहर्निश तो विषयाचं स्मरण करतो. आणि म्हणून जे त्याला खरं तर सुखप्राप्ती करून घ्यायची असते, जन्माला आधी त्याला सुखप्राप्तीच करून घ्यायची असते, जन्माला यायच्या आधी. आणि जन्म झाल्यावर सुद्धा त्याला सुखप्राप्तीच करून घ्यायची असते. फक्त इथे फरक काय आहे तो जरा नीट लक्षात घेतला पाहिजे. जन्माला येण्याच्या आधी त्याला परम सुखप्राप्ती करून घ्यायची असते, आणि तो जसा जन्माला येतो तसा तो परम शब्द हा विसरतो, त्याला फक्त सुखप्राप्ती करून घ्यायची असते. त्याला कळतच नाही परम सुख कुठलंय आणि सुख कुठलंय. त्याला वाटतं हेच सगळं आहे, आणि ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी तो कर्म करायला लागतो. त्या कर्मातून त्याला सुख मिळतच नाही. जरी एखाद्याला एखाद्या विषयापासून, एखाद्या पदार्थापासून, एखाद्या वस्तूपासून काही क्षणापुरतं सुख मिळालं जरी, तरी पण तोच पदार्थ, तीच वस्तू, तोच विषय कालांतराने त्याला दुःखच देतो. म्हणून या प्रपंचामध्ये जे काही सांगितलंय ते दुःख स्वरूप सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार कुठेच नाहीये. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. दुःख मूळ काय आहे? दुःखाचं मूळ काय आहे तर संसार आहे. समर्थांनी याच्याही पुढे जाऊन सांगितलंय, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी माणिक सुख, जो संसारामध्ये सुख मानतो तो नुसता मूर्ख नाहीये, परम मूर्ख आहे. समर्थांनी ही जी रचना केलेली आहे ना ती म्हणजे अनाकलनीय आणि अनिर्वचनीय आहे. परम मूर्ख माहिती होता का कुणाला? समर्थांनी तो सांगितला आहे. पढत मूर्ख माहिती होता का? समर्थांनी तो सांगितलाय.
नवीन जातच निर्माण केली आहे मूर्खाची. तसा परममूर्ख कोण आहे? जो संसारी माणिक सुख, असा तो परममूर्ख. आणि त्याच्यामुळे समग्र संतांनी आपापल्या वाङ्मयाद्वारे या संसाराचं दुःखत्व, या संसाराचं मिथ्यात्व हे सगळ्या संतांनी, सगळ्या शास्त्रांनी प्रतिपादित केलेलं आहे. आणि अशा या संसारामधून त्या जीवाला सुख प्राप्त करायचं असतं, म्हणून तो कर्म करतो. त्या कर्मामधून त्याला काय होतं? अंततोगत्वा त्याला दुःखच प्राप्त होतं. म्हणून त्या जीवाने केलेले सगळे प्रयत्न हे शेवटी असफल ठरतात. आणि तो जीव अशा परिस्थितीला येतो की आता मी काही जरी केलं, कुठलं जरी कर्म केलं तरी मला दुःखाचीच प्राप्ती होतीये. आणि त्याच्यामुळे मला असं काहीतरी सुख पाहिजे आयुष्यामध्ये की जे सुख मिळालं ना, त्या सुख मिळाल्यानंतर परत दुःखाचं चिंतन किंवा दुःखाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही पाहिजे, दुःखाचा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये नाही आला पाहिजे. असं काहीतरी सुख मला प्राप्त करून घ्यायचंय. आणि अशा उद्देशाने तो जीव ज्यावेळी शास्त्राकडे जातो, शास्त्राचा आश्रय घेतो, त्यावेळेस शास्त्रकार सांगतात की ज्ञानात एव तु कैवल्यम. तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, तुम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तुम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमसुख प्राप्त करून घ्यायचं आहे, तुम्हाला नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असणारा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे, तर काय करा? ज्ञान प्राप्ती करून घ्या. ज्ञानात एव तु कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष मिळतो. शास्त्रवचन आहे, उपनिषद वाक्य आहे, ऋते ज्ञानात न मुक्तीही, ज्ञानात एव तु कैवल्यम. ज्ञानाशिवाय मोक्षच नाहीये. आणि मग जर जीवाला सुखप्राप्ती करून घ्यायची असेल, जीवाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, नित्यशुद्ध बुद्धमुक्त असणारा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल, तर त्या जीवाने काय केलं पाहिजे? ज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे, असं उपनिषद सांगतं. आणि समर्थ या ओवीमध्ये काय सांगतात? भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव. संगती कशी लावणार? उपनिषद खोट आहे का समर्थ खोटेत? संगती लावताना तर विचार करावा लागणार. बघा, आपण ओवीकडे अजून आलोच नाहीत. ओवीचं चिंतन करण्याआधी सुद्धा संगती लावण्यासाठी काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आता या सत्राला ज्ञानसत्रच नाव दिलंय, तर थोडं तात्विक चिंतन या सत्रामध्ये झालंच पाहिजे. ज्ञानानेच जर मोक्ष प्राप्त होतो, तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी जे ज्ञान साधन सांगितलंय ते ज्ञान म्हणजे काय? कोणतं असं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाद्वारे परमसुखाची प्राप्ती होते, ज्या ज्ञानाद्वारे तो परमात्मा प्राप्त होतो, ज्या ज्ञानाद्वारे परमसुख आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते, ते ज्ञान कुठलंय? काय त्या ज्ञानाची परिभाषा आहे? आपण बघा, प्रपंचामध्ये व्यवहार करत असताना अनेक वेळेस असा व्यवहार करतो की मला त्या गोष्टीचं ज्ञान होतं म्हणून मी ती गोष्ट केली नाही, मला त्या गोष्टीचं ज्ञान होतं म्हणूनच मी ती गोष्ट केली. मग हे ज्ञान काय आहे? अजून थोडं वेगळं जर सांगायचं म्हटलं तर मी पुन्हा येईन हे ज्ञान होतं म्हणूनच मी पुन्हा येईन ही द्विरुक्ती त्यांनी केली. आणि मी यांना पुन्हा येऊ देणार नाही हेही ज्ञान यांना होतं म्हणून त्यांनी हा कारभार रचला. मग हे ज्ञान म्हणजे काय? आपल्या समोर एखादा मातीचा घडा आपण ठेवला, आपल्याला या घड्याचं ज्ञान असतं, कारण हा घडा कसा निर्माण होतो हे माहिती असतं आपल्याला. कुठल्या तरी वाहनाच्या साह्याने ती माती आणतात, त्या मातीमध्ये पाणी टाकतात, पाणी टाकून ती माती मिश्रण करतात त्या मातीचं, नंतर दंडचक्राच्या साह्याने तो घट निर्माण करतात. तुम्ही कदाचित पाहिलं असेल घट निर्माण करण्याची प्रक्रिया सगळी. त्या चक्रावर तो फिरवून तो असा माठ तयार करतात. आणि मग हळूहळू तो माठ असा तयार होतो. मग या माठासाठी, या घड्यासाठी मातीच्या लागणारं जी साधनं आहेत, जी कारणं आहेत, ती आपल्या डोळ्यासमोर आहेत, ती माहिती आहेत आपल्याला, कारण आपल्या डोळ्यासमोर तो घट तयार झालाय.
मग मला घटाचं यथार्थ ज्ञान आहे असं म्हणायला काही हरकत आहे नाही. कारण त्या घटासाठी कारणीभूत कोण आहे? माती म्हणू आपण, मृत्तिका. मृत्तिके तेव सत्यम असं उपनिषद वाक्य. ती माती आहे कारण, किंवा कुंभार आहे, किंवा अन्य काही साधन आहेत, आपण तात्पुरतं धरू. मग अशी सगळी माहिती असताना आपण जर म्हणलं की मला या घटाचं यथार्थ ज्ञान माहिती आहे किंवा यथार्थ ज्ञान आहे, मग हे यथार्थ ज्ञान त्या मोक्षासाठी कारण होईल का? ज्ञानच आहे ना, कुठलं का होईना. तिथे तुम्ही हेच अमुक अमुक ज्ञान मोक्षासाठी कारण आहे असं नाही सांगितलंय. ज्ञानात एव तू कैवल्यम असं सांगितलंय. मग जे ज्ञान मोक्षासाठी साधन आहे, जे ज्ञान मोक्षासाठी कारण आहे, ते ज्ञान कुठलं हा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्ये असं सांगितलंय, आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. सगळे वैदिक आज समोर बसलेले आहेत माझ्या, सगळ्यांना नमस्कार करतो खरं तर. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. काही चुकलं तर तुम्ही सांगू शकतात नक्कीच. ज्ञानसत्र आहे, चर्चासत्र आहे. अर्थ काय? त्या आत्म्याला जाणा, द्रष्टव्यः त्या आत्म्यालाच बघा, श्रोतव्यः आत्म्यालाच ऐका, मंतव्यः मनन करा, कुणाचं? आत्म्याचं. निदिध्यासितव्यः निदिध्यासन करा, त्या आत्म्याचंच करा. ज्यावेळी तुम्ही त्या आत्म्याला आत्मसात कराल किंवा ज्यावेळी स्वत्वाची प्रचिती तुम्हाला होईल, त्यावेळेस तुम्हाला मोक्षासाठी साधन असणारं ज्ञान झालं असं त्याचा अर्थ होईल. म्हणून आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः असं सांगितलंय. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस अर्जुनाला तो मोह झालेला आहे रणांगणामध्ये असताना, आणि तो सगळं अर्जुन ज्ञानाच्या गोष्टी भगवंताच्या समोर सांगतोय की हे माझे गुरु आहेत, हे माझे बंधू आहेत, यांच्यावर मी कसं शस्त्रप्रहार करणार, हे माझे आहेत, यांना मारून जर मी राज्य घेतलं तर लोक माझ्याबद्दल काय बोलतील. मग असं करण्यापेक्षा मी संन्यास ग्रहण करून भिक्षाटन करेन, अशी अर्जुनाची भूमिका त्या रणांगणामध्ये झालेली आहे. आणि त्यावेळी भगवंताने गीतारूपी ज्ञान, तत्वज्ञान हे त्या रणांगणामध्ये अर्जुनाला निमित्त करून आपल्याला दिलेलं आहे. आद्यशंकराचार्य गीता भाष्यामध्ये म्हणतात, अर्जुनम निमित्तीकृत्य. अर्जुनाला निमित्त करून ते ज्ञान जीवाच्या मोक्षासाठी आपल्याला दिलेलं आहे. मग असा तो अर्जुन, मोह झालेला, अज्ञानाने ग्रासलेला अर्जुन, त्याला ज्यावेळेस भगवंत ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, ज्ञान प्रतिपादित करतात. दुसऱ्या अध्यायामध्ये, म्हणजे खरं ज्ञान हे दुसऱ्या अध्यायापासूनच सुरू होतं भगवद्गीता. मग आधी अर्जुनाला ते मोह सांगतात की हा सगळा जो आहे ना तो तुला मोह झालाय, हे माझे आहेत, ते तुझे आहेत, असं काहीच नाहीये, ह्या सगळ्यांमध्ये मीच आहे, हे तुझं अज्ञान आहे, तू भेद ज्ञान तुझ्या ठिकाणी झालेलं आहे. दुर्योधन आणि तू वेगळे नाहीच आहेत, तुम्ही दोघंच अस्तित्वात नाही आहेत, मुळात सगळं काही जे आहे ते मीच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, स्वतः भगवान सांगतात. आणि असा हा मोह तुला अज्ञान झालेला आहे, हा मोह झालेला आहे, ह्या मोहातून तू बाहेर पड. त्यावेळेस अर्जुन हाच प्रश्न तिथे विचारतात की देवा, तुम्ही मला मोह सांगितला, अज्ञान सांगितलं, पण मला ज्ञान सांगा ना, ज्ञान काय, तो ज्ञानी पुरुष काय, ज्ञानी पुरुषाचे लक्षण काय, स्थितप्रज्ञस्य का भाषा, अर्जुन प्रश्न विचारतोय भगवंताला. स्थितप्रज्ञस्य का भाषा, काय काय लक्षण आहेत स्थितप्रज्ञाचे. त्यावेळी भगवंत असं म्हणतात, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आत्मन्येवात्मना तुष्टः, जो आत्म्यामध्येच रममाण होतो तो खरा ज्ञानी. आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहे ती इंद्रिय सगळी बहिर्मुख आहेत. ती बहिर्मुख असणारी इंद्रिय अंतर्मुख करून ज्याला स्वत्वाची जाणीव होते तो खरा ज्ञानी. आपले इंद्रिय बाह्य विषय ग्रहण करण्यासाठी आतुरलेले असतात, पण ज्ञानी लोक तेच इंद्रिय अंतर्मुख करून
स्वत्वाची जाणीव करून घेण्यासाठी आतुरलेले असतात, आणि तेच खरे ज्ञानी. आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. समर्थांची ओवी प्रसिद्ध आहे. कोण ज्ञानी? ज्ञान म्हणजे काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. त्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात? पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्यावेळेस स्वत्वाची प्रचिती होते, आपण आपल्यालाच जाणतो, त्यावेळेस जो कोणी आहे ना तो ज्ञानी पुरुष म्हणविला जातो. आणि म्हणून असं हे ज्ञान, ज्ञानाची अनेक परिभाषा समर्थांनी केल्या आहेत. आत्मा एक स्वानंद घन, अहम आत्मा हे वचन. आत्मा एक स्वानंद घन, तो आत्मा कसा एक आहे. एकम सद्विप्राहा बहुधा वदंती. उपनिषद सांगतं, श्रुतिवाक्य. आत्मा एक स्वानंद घन, अहम आत्मा हे वचन. अहमेव आत्मा, मीच आत्मा आहे, मीच परमात्मा आहे. हे ज्ञान ज्यावेळी होतं तोच खरा ज्ञानी, आणि तेच खरं ज्ञान आहे. आणि हेच ज्ञान माऊली प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान या ओवीवर भाष्य करताना, जयाचे आत्मतोषी मन राहे तोच स्थितप्रज्ञ होय. माऊली म्हणतात, जयाचे आत्मतोषी मन राहे, त्या मनाने ज्यावेळेस तो आत्म्याचं मनन चिंतन करतो त्यावेळेसच तो ज्ञानी पुरुष म्हणविला जातो. आणि असं हे ज्ञान अनेक परिभाषेमधून आपल्याला सांगता येतं. ज्यावेळेस अहम आत्मा ब्रह्म तत्वमसी या महावाक्यांचं ज्ञान, ज्यावेळेस या महावाक्यांचा अनुभव ज्यावेळेस आपल्याला येतो, त्यावेळेसच तो खरा ज्ञानी किंवा ते खरं ज्ञान आपण म्हणतो, किंवा उपनिषदांनी असं सांगितलेलं आहे. आणि असं हे ज्ञान हे त्या मोक्षासाठी कारण आहे, साधन आहे. मग आता आम्हाला कळालं, हा जीव या प्रपंचामध्ये जन्माला आला, तो मोक्षप्राप्तीसाठी आला. आणि ती मोक्षप्राप्ती कशाने होतीये? तर ती ज्ञानाने होतीये. सगळे उपनिषदांचे वाक्य आपण बघितले, वेदवचन पाहिली, संत वचन सुद्धा पाहिली, आणि त्याच्यावरून असं आपल्याला अनुमान लावता येईल की, किंवा असं सिद्ध होईल की ते ज्ञान हे त्या मोक्षप्राप्तीसाठी साधन आहे किंवा कारण आहे. मग चला ज्ञानप्राप्तीसाठी करून घेऊ ज्ञान आणि मोक्ष प्राप्त करून घेऊ. असं नाही जमणार. जरी एवढा उपदेश आपल्याला सांगितला आहे, नेहमी सतत तोच उपदेश आपल्यासमोर संत, म्हणजे वेदकाळापासून संत काळापर्यंत, आजच्या या संतांपर्यंत, गोंदवलेकर महाराज असतील, आत्तापर्यंत हाच उपदेश आपल्याला सांगितला आहे की ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते. कारण सगळी संत हे वेदाचंच अनुकरण करतात. वेद वाङ्मयाचाच सोपा अर्थ संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. फक्त संतांनी काय केलं की तो अर्थ दृष्टांतपूरक पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे की लवकर दृष्टांतातून आपल्याला लक्षात येईल. मग असं हे ज्ञान ते त्या मोक्षासाठी कारण आहे. मग हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, कारण मोक्ष प्राप्त करायचं आपल्याला. करता येईल का लगेच? तिथे एक छोटीशी गोम आहे. छोटीशी म्हणजे ती खूप मोठी आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या आधी सुद्धा काहीतरी प्राप्त करून घ्यावं लागतंय. साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी असं सांगितलंय वेदांत शास्त्रामध्ये. अधिकारी कोण आहे? ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी अधिकार आपल्याकडे असला पाहिजे. आणि तो जो अधिकारी आहे तो अधिकारीच ते ज्ञान संपन्न प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून तर तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, अधिकारी तैसा दावियेला मार्ग. सगळ्यांना एकच मार्ग नाही सांगत ते, प्रत्येकाला वेगवेगळा. संत उपदेश करत असताना हे 4 प्रकारे उपदेश करतात. एक जीवाला, पामराला, जीवात्म्याला, मुमुक्षुला सुद्धा करतात आणि मुक्ताला सुद्धा करतात. जो मुक्त आहे, जो परमात्म्याची प्राप्ती ज्यांनी करून घेतलेली, त्याला सुद्धा संतांचा उपदेश आहे. त्याला काय उपदेश आहे? मुक्ताला उपदेशाची गरजच नाही ना. त्यांनी ऑलरेडी परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. ज्याच्यासाठी ही सगळी रचना केलेली आहे त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, त्याला ती परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. तरी सुद्धा संत त्याला उपदेश करतात. काय करतात की तू मुक्त झालायस, पण तुझ्यावर एक जबाबदारी आहे, बाकीच्यांना मुक्त करून घ्यायचंय. आणि म्हणून तुला या ठिकाणी उपदेश करणं गरजेचं आहे. मग असे हे संत सगळ्यांना उपदेश करतात.
मग हा ज्ञानाचा उपदेश आपल्याला सगळ्यांनी केला, पण हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ना काहीतरी अधिकार असला पाहिजे. काय अधिकारी? जात धर्म नाही. विवेक चूडामणीकार एका ठिकाणी म्हणतात, सुरुवातीलाच ग्रंथामध्ये याचं वर्णन आलंय, आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते शमदमादि साधन षट्क संपत्ती इहामुत्र फल भोग विरागस्तदनंतरम मुमुक्षुत्वमिति स्फुटम. आदौ पहिले, आधी काय करायचे? कशाच्या आधी? ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या आधी आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते, मोजला जातो. ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे तुम्हाला, ठीक आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला नित्य काय आणि अनित्य काय याचं विवेक ज्ञान झालं पाहिजे. नित्यानित्य वस्तू विवेक म्हणलंय त्याला. इहामुत्र फल भोग विराग, कुठल्याही कर्माचं फळ, त्या फळाची अपेक्षा आपल्याला नसली पाहिजे. ते या प्रपंचातलं फळ असो नाही तर स्वर्गातलं फळ असो, कुठल्याही फळाची इच्छा नाही सांगितली आहे. शमदमादी साधन जे आहेत त्याने संपन्न तो असला पाहिजे पुरुष, ज्याला की ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. आणि असा जो पुरुष जो साधन चतुष्टय, हे साधन चतुष्टय सांगितले 4 आहेत बघा. नित्यानित्य वस्तू विवेक, शमदमादी साधन षट्क संपत्ती, ह्यामुत्र फल भोग विराग आणि मुमुक्षुत्व. त्याला साधन चतुष्टय संपन्न, साधन चतुष्टय म्हणतात. आणि असा साधन चतुष्टय संपन्न जो आहे तो अधिकारी. साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी असं सांगितलंय. मग तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, परमसुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. आणि ज्ञानात एव तु कैवल्यम या श्रुती वाक्याला प्रमाण धरून तुम्हाला त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईलही, पण तुम्हाला त्याच्या आधी साधन चतुष्टय संपन्न झालं पाहिजे. मला आता सांगा, हे साधन चतुष्टय संपन्न कसं काय प्राप्त होतील? आजच्या या विज्ञानवादी युगामध्ये आपल्याला श्वास घ्यायला वेळ नाहीये. श्वास धरून ठेवतात लोक, थांब वेळ नाहीये मला, इतके बिझी शेड्यूल झालेलं आहे. आणि हे सगळं नित्य अनित्य वस्तू विवेक, अहो नित्य काय अनित्य काय ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ज्ञान पाहिजे. संसारामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे हे आपल्याला मान्य होतं का? प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे, विनाशी आहे. बघा, एखादा मृत्तिकेचा घट, मातीचा घडा हा जसा आज असतो तसा एका वर्षाने दिसत नाही तुम्हाला. कारण काय त्याचं? काहीच करू नका त्याला तुम्ही, पण तो आपोआप झिजल्या जातो. आपोआप झीज आहे त्याला. मनुष्य देह काहीच करू नका तुम्ही तरी पण झिजल्या जातो. प्रत्येक गोष्ट संसारातली, प्रपंचातली ही अनित्य आहे, विनाशी आहे, विनाशकारी आहे. हे ज्ञान जर कुणाला सांगितलं तर ते मान्य होईल का? नाही होणार. मग नित्य अनित्य वस्तू विवेक कधी होणार आपल्याला? फलभोग विराग. आपण जे जे काही करतो, बघा या ठिकाणी दासबोध पारायणाला जी जी लोक आलेली आहेत, मी डोळे झाकून सांगतो की त्यातल्या 99% लोकांनी काहीतरी अपेक्षा व्यक्त केली असणार की मला हे व्हावं त्याच्यामुळे मी दासबोध पारायण करतो. 99% लोकांनी. कारण मनुष्य जन्म हा फळाची इच्छा त्याची होती, ही त्याची प्रवृत्ती आहे. जशी पाण्याची ही प्रवृत्ती असते उताराकडे जाण्याची, तशी त्याची प्रवृत्ती आहे. फळाची इच्छा त्याला असतेच. मी मगाशीच एक वाक्य सांगितलं, प्रयोजनम अनुद्दिश्य न कश्चित मंदोपि प्रवर्तते. अहो एवढं मोठं कार्य आपण करतोय समजा दासबोध पारायणाचं, काहीतरी प्रयोजन आहे त्याला, कुठल्या तरी फळाची इच्छा धरलेली आहे आपण. मग फळाची इच्छा न धरता आपलं सगळे कर्म कसे आहेत? सकाम कर्म आहेत. मग फळाची इच्छा न धरता आपण निष्काम कर्म कधी करतोत का? नाही करत. बघा, कुठलाही प्रयोग आपल्याकडे, कुठलंही कर्म असलं ना तर कर्मांते, कर्माच्या शेवटी आपल्याकडे जे गुरुजी आलेले असतात ते सांगतात तत्सद कृष्णार्पणमस्तु. काय कारण आहे याचं? जे काही मी केलेलं आहे ना
ते सगळं कृष्णार्पण मी करतोय, कृष्णार्पणम अस्तु. कारण काय की हे कर्म निष्काम कर्म व्हावं. या जर आपण निष्काम कर्म केलं तर तेच कर्म मोक्षासाठी साधन ठरतं, कारण ठरतं. असो तो वेगळा विचार आहे. मग असं हे कर्म आपण या ठिकाणी करत असतो आणि या ठिकाणी मग फळाची इच्छा न धरता कुठलंही कर्म आपण नाही करू शकत. मग आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ज्ञानाची प्राप्ती करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी साधन चतुष्टय संपन्न असणं गरजेचं आहे. पण साधन चतुष्टय संपन्न असं सहजासहजी होऊच शकत नाही. आणि साधन चतुष्टय संपन्न जर नाही झालं तर ते ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्ञान प्राप्त जर झालं नाही तर उपनिषदाने ज्या प्रकारे सांगितले त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त होत नाही, सुख प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणतात की ठीक आहे, या युगामध्ये एखादा करेलही, ज्ञान प्राप्त करेल, साधन चतुष्टय संपन्न होईल आणि तो ज्ञान प्राप्ती करून घेईल. पण तो ज्ञान मार्ग आचरण्यासाठी इतका कठीण आहे की ते मी सांगूच शकत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. माऊली म्हणतात की तो ज्ञानमार्ग सोपा आहे का? तुम्ही साधन चतुष्टय संपन्न व्हाल, हो, ज्ञानप्राप्ती होईल, पण त्याचं आचरण कसं करणार? दोन शब्द या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बोललो तर आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव आपल्या मनामध्ये होते, अहमपणा कुठेतरी येतो. आणि परमज्ञान जर प्राप्त झालं तर तिथे अहंकार नाही येणार. सगळ्यात मोठा धोका ज्ञानमार्गामध्ये जर कुठला असेल तर तो अहंकार आहे. चांगदेवांना नाही सुटला, आपण कोण? नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी. खूप छान सांगितलंय माऊलींनी. तो अहंकार कुणाला लागतो? सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अज्ञानाला तो अहंकार काहीच करत नाही, कारण तो अज्ञानी असतो, त्याला ज्ञानच नाहीये कशाचं, त्याला कसला अहंकार आला? तो आपलं मुक्तपणे जगत असतो, त्याला कधीच वाटत नाही की मी असं केल्याने मला हे नाव ठेवतील, की मी असं काहीतरी केलं तर हे मला एक तुच्छतेच्या भावनेने बघतील, कारण त्याला ज्ञानच नाहीये ना, अज्ञानी येतो. हे ज्ञान जे आहे, ह्या ज्ञान मार्गाला सगळ्यात मोठा धोका आणि एक गतिरोधक ज्याला आपण म्हणू ते म्हणजे अहंकार आहे. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. खरं तर 15 मिनिट लेट सुरू झालंय आपलं प्रवचन, तरी पण वेळेवर सोडण्याचा माझा प्रयत्न असेलच. अजून आपण ओवीवरच नाही आलेलो आहे. हा ज्ञान मार्ग जो सांगितलेला आहे ना, मग हा ज्ञान मार्ग आचरण्यासाठी अत्यंत कठीण आहे. अहंकार आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. बघा, एक पुराणामध्ये कालच आपण दुर्वासांचं चरित्र ऐकलं, काल कीर्तनामध्ये. अत्यंत क्रोधी पण अत्यंत तपस्वी, ज्ञानी, योग साधनेच्या जीवावर किंवा योग साधनेवर ते काहीही करू शकत होते, असे महान ऋषी एकदा अंबरीष राजाने साधन द्वादशी व्रत केलं होतं. मग त्या व्रताची सांगता ज्यावेळी होती त्यावेळेस त्या अंबरीष राजाने त्या व्रताच्या सांगतीला अनेक ब्राह्मण वर्ग भोजनासाठी बोलवला होता, कारण ब्राह्मण भोजन त्या दिवशी द्वादशीला करणं गरजेचं आहे. म्हणून अनेक ब्राह्मणांच्या पंगती तिथे बसणार होत्या. आणि जो काही व्रताचा विधी, जे काही कर्म, ते जे होतं ते कर्म केलं अंबरीषाने. आणि जेवणासाठी बसण्याची वेळ आली आहे, द्वादशी आहे, द्वादशी सोडायची आहे. आणि अशा वेळी एकदम दुर्वास मुनी प्रगट झाले घरी. दुर्वास आले, अत्यंत आनंद झाला अंबरीषाला. म्हणजे आज एवढं मोठं व्रत मी केलेलं आहे, एवढी मोठी ब्राह्मण भोजन मी करून घेतोय, आणि आज दुर्वास आले, म्हणजे लक्षावधी ब्राह्मण भोजन केल्याचं पुण्य आज मला मिळेल, एवढे महान तपस्वी दुर्वास होते. मग दुर्वास आले, त्यांचं आदर आतिथ्य झालं, आणि अंबरीषाने विनंती केली की मुनी, माझ्याकडे आज असं आहे, ते व्रताची सांगत आहे, साधन द्वादशी व्रत केलेलं आहे मी,
आणि कृपा करून तुम्ही या ठिकाणी भोजन करूनच जा, कारण सगळेजण भोजनासाठी थांबलेली आहेत, अजून कोणाचं झालेलं नाही आहे. तुमचं आन्निक स्नान आन्निक आटपेपर्यंत आम्ही थांबतो. दुर्वास म्हणाला ठीक आहे. नदीवर गेले स्नानाला, स्नान केलं, संध्या वगैरे केली, जप अनुष्ठान केलं, पण खूप बराच वेळ गेला, दुर्वास काही यायच नव्हत. बरं, आता अडचण अशी झाली आहे की दुर्वासांना सांगितलंय, आमंत्रण दिलंय जेवण्याचं, त्यांच्या आधी जर भोजन केलं तर पाप लागेल, आणि द्वादशी जर सोडली नाही, व्रताची सांगता जर केली नाही तरीही पाप लागेल. इकडे आड तिकडे विहीर. मग काय करायचं? दुर्वास काही येईनात. मग तिथे एक शास्त्री पंडित होते, त्यांनी एक निर्णय दिला की अंबरीशा, तू जर जलप्राशन केलंस तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जलप्राशन हे भोजनास समान आहे आणि नाहीये सुद्धा. म्हणजे तू जर जलप्राशन केलंस तर तुझ्या व्रताची सांगता होईल आणि दुर्वासांच्या आधी भोजन केल्याचं पापही तुला लागणार नाही. अंबरीशालाही ते पटलं. ठीक आहे, जलप्राशन केलं. बरं, दुर्वास ऋषी सुद्धा एवढे खुनशी होते ना, हट्टी होते ते खूप. नेमकं जलप्राशन केलं की लगेच आले, दारात आले. योग साधनेनं पाहिलं की अंबरीशाने व्रताची सांगता केलेली आहे. अत्यंत क्रोध उत्पन्न झाला की माझ्या भोजनाच्या आधी व्रताची सांगता केली. काल तुम्ही ऐकलं, कमंडलू भक्ता पाणीन भस्म झालं. ती प्रक्रिया सुरू झाली. भक्ताला बोलवलं आणि अत्यंत क्रोधी असे ते दुर्वास एका कृत्येला तयार केलं त्यांनी आपल्या जटेमधून योग साधनेने, आणि ती कृत्या अंबरीशावर सोडली. आता ती कृत्या अंबरीशाचा वध करण्यासाठी आलेली होती. अंबरीशाच्या संरक्षणासाठी देवाने सुदर्शन चक्र आपल्या त्या ठिकाणी त्याला दिलेलं होतं पूजेसाठी, आणि सुदर्शनाला प्रार्थना केली अंबरीशाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. ते सुदर्शन आलं, त्या कृत्याचा वध केला, आणि ते तसंच दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास घाबरले ना, ते थांबता थांबना, ते त्यांना कळायलं हे माझ्याचकडे येईल. वेग सुदर्शनाचा तसा वेग कुठल्याच शस्त्राचा नाहीये, असा वेग सुदर्शनाचा आहे. दुर्वास कधी नाही घाबरणारे दुर्वास त्या दिवशी पळाले, अंबरीशाच्या घरून पळाले. नदी, समुद्र, दर्या, खोऱ्या, पर्वत, सगळे ठिकाणी लपून बसले. तिथं त्या सुदर्शनाने पाठलाग केला, आणि शेवटी म्हणले आता या प्रपंचातली एकही वस्तू अशी नाहीये की जी मला या सुदर्शनापासून वाचवू शकते. आणि दुर्वास ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं की हे सुदर्शन माझ्या मागे लागलेले, काही करा पण माझा जीव वाचवा. ब्रह्मदेव म्हणले मला सृष्टी उत्पन्न करण्याचा आदेश आहे, जर कोणी नाश करत असेल तर त्याच्यामध्ये मी काही हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही काय करा म्हणे, महादेवाकडे जा. विनाशकारी कोण आहे? सृष्टीचा नाश करण्याचा अधिकार कुणाकडे? तर महादेवाकडे. महादेवाकडे जा, बघा ते काही करू शकतात का. महादेवाकडे गेले. महादेव म्हणाले मी सगळं काही करू शकतो पण या सुदर्शनाला नाही थांबवू शकत. तुम्ही माझ्या दारात सुद्धा थांबू नका, तुमचं झाल्यावर माझ्याच मागे लागेल म्हणे ते, तुम्हाला काही केलं तर. पटकन निघा म्हणे इथून. महादेवाच्या दारातून निघाले. महादेव जाताना महादेवांनी सांगितलं की तुम्ही काय करा, भगवान नारायणाकडेच जा, विष्णूकडेच जा, कारण त्यांचंच शस्त्र आहे ते, त्यांच्याच आदेशाचं पालन करतं ते, बाकी काही नाही. नारायणाकडे गेले दुर्वास. नारायण म्हणले ऊर्ध्वमूल मत्स्यशाखा, हातवर गेले त्यांनी नारायणांनी, मी काहीच करू शकत नाही बाबा. मी ते शस्त्र, ते सुदर्शन मी कुणाला दिले? अंबरीशाला दिले. त्याला थांबवण्याचा अधिकार माझ्याकडेच नाहीये, कारण मी स्वतः त्या भक्ताच्या अधीन आहे. मी ते सुदर्शन थांबवूच शकत नाही. तू काय कर म्हणे, तुम्ही काय करा, तुम्ही अंबरीशाकडे जा. परत अंबरीशाकडे गेले, नाक घासून माफी मागितली, आणि मग ते सुदर्शन चक्र थांबलं. मला सांगायचंय काय की तो जो अहंकार आहे ना, तो अहंकार तो ज्ञानामध्ये असतो. तेच एक मोठं गतिरोधक आहे ज्ञानाचं. आणि म्हणून सर्वसामान्य जीव या ज्ञान मार्गाने जाऊच शकत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं भक्तीचे नियोगी देव निश्चये पावती मानव. ही संगती आहे त्या ओवीची.
आपण नुसतं ओवी वाचून त्याचा शब्दशः अर्थ बघतो. भक्ती केल्याने परमात्म्याची प्राप्ती होते, पण ते वेदाच्या विरुद्ध होईल. म्हणून एवढी संगती लावणं त्या ओवीची गरजेचं आहे. आपल्याला वाटतं दासबोधातल्या ओव्या ह्या अत्यंत सोप्या आहे आणि सगळेजण डोळे झाकून स्टेजहून सांगतात बरं का. समर्थांनी जे लिहिलंय ते खूप सोपं आहे, मनाचे श्लोक खूप सोपे आहेत. अहो ते सोपे नाही आहेत, त्याच्या मागचा जो अर्थ आहे ना तो तुम्हाला कळाला पाहिजे. एवढी मोठी प्रस्तावना आहे त्या ओवीच्या मागची. आणि म्हणून समर्थांनी भक्तीचा उपदेश तुमच्या आमच्या सर्वांना केलेला आहे. मग हा भक्ती मार्ग, अजून एक कारण या भक्ती मार्गाचं सांगता येईल बघा. नारदांनी नारद भक्ती सूत्राची रचना केली. पहिलं सूत्र नारदांनी रचलं ते अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. अतः भक्तिम व्याख्यास्यामः. भक्तिम व्याख्यास्यामः, मी भक्तीचं विवरण करणार आहे, मी भक्ती सांगणार आहे, भक्तीची लक्षणं करणार आहे. पण कधी अतः मागचा शब्द आहे त्याचा, अतः भक्तिम व्याख्यास्यामः. अथ म्हणजे अनंतरवाची, त्याच्यानंतर. अतः हा शब्द या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. अतः म्हणजे यस्मात कारणात, या कारणामुळे मी भक्तीची व्याख्या करतो किंवा भक्तीचे लक्षण करतो, भक्तीची किंवा भक्ती संप्रदाय जो आहे तो विस्तृत करतो. कशामुळे? तर प्रपंचामध्ये असणारा जो जीव, तो जीव ज्ञान मार्गाने, कर्म मार्गाने, योग मार्गाने त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेऊच शकत नाही. म्हणून अतः मी भक्तिम व्याख्यास्यामः, भक्तीचं विवरण करतो. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रकारांनी, नारदांनी त्या भक्तीचे अनेक लक्षण केले. कारण वेदांनी आपल्याला वेदांनी, उपनिषदांनी, पुराणांनी, धर्मशास्त्रांनी उपदेश केलेला आहे परमात्म्या प्राप्तीचा, ज्ञानप्राप्त किंवा ते ज्ञान साधन आहे असा. पण कलियुगामध्ये सगळ्यात जास्त जर कुठलं साधन महत्वाचं असेल तर ते भक्ती साधन आहे. अन्य कुठलेही, भागवतकार म्हणतात हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव गतिरन्यथा, गतिही अन्यथा नास्ती. कशाशिवाय? हरेर नाम, पुनरुक्ती केलेली आहे. हरेर नामैव केवलम. पुनरुक्ती हा शास्त्रामध्ये दोष आहे. ज्याला काहीच येत नाही तो तेच बोलतो. व्यासांनी रचलाय तो श्लोक. हरेर नाम. कशामुळे पुनरुक्ती केली आहे? की ते तेवढंच एक साधन आहे कलियुगामध्ये. कलौ नास्त्यैव गतिरन्यथा. कारण प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत परमात्म्याच्या प्राप्तीची. कृते ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ केशव कीर्तनात. हे शेवटचं चरण महत्वाचं आहे. कलियुगामध्ये ही भक्तीच महत्वाची आहे की ज्या भक्तीद्वारे परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि अशी ही भक्ती, अत्यंत महत्व या भक्तीचं सांगितलेलं आहे. बघा भागवताच्या 6ष्टम स्कंदामध्ये अजामिळाची एक कथा येते, आख्यान येतं. अजामिळ हा अत्यंत सदाचारी, सद्विवेकी, सत्पुरुष होता, साधू होता, मितभाषी होता. सत्पुरुषांची सेवा, सत्पुरुषांचं आदरातिथ्य करायचा. पण एके दिवशी असा प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये आला की यज्ञयागासाठी आपल्या पित्याच्या आज्ञेने तो वनामध्ये गेला आणि त्या वनामध्ये एका गणिकेला त्याने पाहिलं आणि एका मद्यप्याला त्याने पाहिलं. आणि ते चित्र त्याने ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्या गणिकेला निमित्त करून त्या कामाने त्याला अत्यंत ग्रासून टाकलं. आणि एवढा सत्पुरुष असणारा तो अजामिळ हो अत्यंत पापाचरण करू लागला. त्याने आपल्या स्त्रीचा त्याग केला, धर्माचा त्याग केला, आपली सगळी संपत्ती ही मद्यपान करण्यामध्ये घालवली. जेवढं काही पाप असेल ते सगळं पाप अजामिळाने केलं. अजामिळाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं नारायण. आणि त्या नारायणावर त्या अजामिळाचा अत्यंत जीव होता. नेहमी तो नारायणा करायचा. नारायण त्याच्याजवळच असायचा. आणि काही कालावधीनंतर ज्यावेळेस मृत्यू समय आला
त्यावेळेस त्याला ते यमदूत येताना दिसले अजामिळाला, आणि तो घाबरला आणि घाबरून जोरात आवाज दिला, नारायणा. कारण तो नारायण त्याच्याजवळ नव्हता आणि प्राण सोडला. मृत्यू समय नारायणाचं नाव आलं. तो नारायण, खेळणारा नारायण तर नाही आला, पण त्या नारायणाचे दूत लगेच आले ते नाव ऐकून. म्हणजे आधीच ते यमदूत येऊन थांबलेले होते. म्हणजे असं वर्णन काही ठिकाणी येतंय की यमदूत वाट बघत होते याचा जीव कधी जातून कधी याला घेऊन येत होते, एवढं पापाचरण त्यांनी केलेलं होतं. मग असे ते यमदूत त्या ठिकाणी आले आणि देवदूत सुद्धा त्या ठिकाणी आले. त्या यमदूतांनी तो जीवात्मा शरीरातून बाहेर काढला आणि घेऊन जाताना हे जे देवदूत होते, नारायणाचे दूत होते, ते त्याच्या समोर गेले आणि ते म्हणले की हा जीवात्मा आम्हाला घेऊन जायचा आहे. ते यमदूत म्हणले, तुम्ही दिसताना तर देवदूत दिसतायत, पितांबर नेसलेलं, डोक्यावर मुकुट आहे, कानात कुंडल आहेत, तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. कारण या माणसाने कधी धर्मच केला नाही, जे काही केलं ते पापच केलंय फक्त. आणि असा हा माणूस जीवात्मा याला तुम्ही घेऊन जाणार कसं होणार म्हणे. नारायणाच्या सुद्धा संहितेच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही गुगल मॅपचा सहारा घेतलेला आहे, तुम्ही योग्य ठिकाणी गेलेले नाहीये. याला घेऊन जाण्यासाठी आम्ही आलेलो आहेत, त्याच्यामुळे आम्हाला हे घेऊन जाऊ द्या. सगळं सांगितलं त्या यमदूतांनी, सगळा धर्म सांगितला की असं असं केलं यांनी, असं असं केलं, याचं प्रायश्चित्त हे ते सगळं, हे सगळं काही सांगत नाही मी. त्याच्यावर देवदूतांनी एकच सांगितलं, जरी सगळं केलं असेल तरी पण मृत्यूसमयी हा नारायण म्हणलेला आहे ना, ते एकच सगळ्यापेक्षा भारी आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसहा. भगवद्गीता सांगते, अपिचेत सुदुराचारो, अत्यंत दुर्जन असू द्या तो, पण ज्याने नारायणाचं नाव घेतलं, ज्याने नारायणाची भक्ती केली, तो कितीही दुराचारी असला तरी त्याचा उद्धार हा नारायण करतात. आणि असा तो अजामिळ, त्या अजामिळाचा उद्धार झाला कशामुळे? मृत्यूच्या समयी फक्त नारायणाचं नाव घेतलं. त्याने ज्ञानप्राप्ती केली होती का? नव्हती केली. साधनाच्या दृष्टीने संपन्न होता का तो? नव्हता होता. इतकं महात्म्य या नामामध्ये आहे आणि या भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. काल आपण पाहिलं नृसिंह आख्यान, अत्यंत पापी हिरण्यकश्यपू, स्वतःलाच देव मानून तो सगळं राज्य करत होता. मीच देव आहे, मीच भगवंत आहे, माझंच साम्राज्य सगळीकडे आहे, माझीच सत्ता सगळीकडे आहे, असा हिरण्यकश्यपू. पण त्याचाही उद्धार नारायणाने केलाय. का केला? कारण त्याच्या पोटी भगवत भक्त जन्माला आलाय, प्रल्हाद. प्रल्हादामुळे हिरण्यकश्यपूचा उद्धार सांगितलाय. एवढं महात्म्य या भक्तीचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव. आपण मनाच्या श्लोकाचं पारायण केलं बघा, त्याच्यामध्ये मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मनाला उपदेश केलाय समर्थांनी. का? भक्तिपंथेची जावे, उपदेश आहे. काही करू नकोस तू, भक्तीच्या ठिकाणी लाग, तरी श्रीहरी पावी येतो स्वभावे. श्रीहरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तुला, तर त्या भक्ती मार्गानेच तुला जावं लागेल. जगी सर्व सुखी असा कोण आहे, समर्थ म्हणतात, विचारे मना तूच शोधोनी पाहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, इथे न थांबता विचारे, इथे थांबा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी. उत्तर दिलेलं आहे, प्रश्न पहिल्या ओळीत आहे, पहिल्या ओळीत आहे. सर्व सुखी असा कोण आहे, तर विचारी आहे. जो भगवंताचा विचार करतो, जो भगवंताची भक्ती करतो, तोच या भूतलावर या सृष्टीमध्ये सुखी आहे. विचारी मना तूच शोधोनी पाहे, अशी संगती त्या ठिकाणी लावायची. आणि म्हणून जिथे जिथे समर्थांना भक्तीचं महात्म्य वर्णन करता येतं, तिथे तिथे समर्थांनी भक्तीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये अत्यंत ज्ञानी, परमज्ञानी उद्धव खूप ज्ञानी होते, पण उद्धवाला
सुद्धा भगवंतांनी उपदेश केलाय. तस्मात ज्ञानेन सहितम ज्ञात्वा स्वात्मान उद्धव ज्ञान विज्ञान संपन्नो भज माम भक्तिभावितः. ज्ञान संपन्न कर, सगळं काही ज्ञान संपन्न कर, पण शेवटी काय कर? ज्ञान संपन्न झाल्यावर तर भक्तीने माझी पूजा कर, मला तेच प्रिय आहे. ज्ञानाने सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, या परमात्म्याचं सत्स्वरूपाची प्राप्ती होते ज्ञानाने. चित स्वरूपाची ही प्राप्ती होते, पण आनंद स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला भक्तीशिवाय अन्य कुठलाही उपाय नाही आहे. आणि म्हणून भक्ती मार्गाचं आचरण आपल्याला करायचं आहे. वेळ झालेली आहे तशी, 5:30 झालेले, त्याच्यामुळे आणि थोडं विवेचन करून थांबतो. 5:30 पर्यंतचीच वेळ आहे. हां, असा हा भक्ती मार्ग समर्थांनी आपल्या ओवीमधून सांगितलाय. अत्यंत सोपी अशी ओवी आहे, पण ज्यावेळी या भक्ती मार्गाचं आचरण एखादा भक्त, एखादा साधक करतो, त्यावेळेस त्या साधकाचं वर्णन नारद भक्ती सूत्रकार करतात. यल् लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. ज्यावेळेस यल् लब्ध्वा, त्याला ज्यावेळेस ती भक्ती मिळते, तो कसा होतो? तृप्तो भवती, अमृतो भवती, सिद्धो भवती, सिद्ध होतो. त्याला कुठल्याच ज्ञानाची अपेक्षा नाहीये किंवा त्याला कुठल्याच ज्ञानाची गरज नाहीये. तत्र को मोहः कशोकः एकत्वम अनुपश्यतः. ईशावास्योपनिषद. को मोहः, तिथे गेल्यावर कुठलाच मोह नाहीये. कशोकः, कुठला शोक आहे? काहीच नाहीये. एकत्वम अनुपश्यतः, तिथे तो एक बुद्धीनेच सगळ्या क्रिया करतोय. भक्ती मार्ग सांगितलं आहे. हीच भक्ती आत्मनिवेदन, जो समर्थांनी समास लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आत्मनिवेदन भक्ती. एकत्वम अनुपश्यतः तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोति तदेव चिंतयति. तत्प्राप्य, काय प्राप्त झाल्यावर? भक्ती. ज्यावेळेस ती परिस्थिती, ती स्थिती प्राप्त होते त्या साधकाला, त्यावेळेस तो त्याचंच चिंतन करतो. तदेव अवलोकयति, त्याचंच अवलोकन करतो. तदेव चिंतयति तदेव भाषयति. असा तो परमात्मा, अशी ती भक्तीचं महात्म्य त्या परमात्म्या प्राप्तीसाठी सांगितलंय. त्याच्यामुळे भगवान अर्जुनाला म्हणतात, यत् करोषि यदश्नासी यत् जुहोसी ददासी यत यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे काही तू करतोयस ना, ते सगळं मला अर्पण कर. हीच भक्ती आहे. कारण अवजानंती माम मूढा मानुषीन तनुमाश्रितम परम भावमजानंतो मम भूत महेश्वरम. तुला काही करण्याची गरज नाहीये, मीच सगळं करणार आहे. आणि अशी ती परिस्थिती भक्तीची, ज्यावेळेस ती स्थिती प्राप्त होते, त्यावेळेस एक विलंबही न लागता त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आणि म्हणूनच या प्रस्तुत ओवीमधून श्री समर्थांनी, सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव. या भक्तीद्वारेच त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, अन्य कुठलाही मार्ग नाही कलियुगामध्ये. त्याच्यामुळे प्रपंचामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव जो कोणी मोक्षाची इच्छा करतोय, जो कोणी परमसुखाची इच्छा करतोय, जो कोणी त्या नित्यशुद्ध बुद्धमुक्त असणाऱ्या परमात्मे प्राप्तीची इच्छा करतोय, त्या सगळ्यांनी भक्तीचं आचरण केलं पाहिजे. असा एक संदेश या ओवीद्वारे समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. असो, जे काही थोडंफार या ओवीवरचं चिंतन, खरं तर खूप मोठी ओवी आहे ही, दिसायला जरी सोपी असेल तरी पण प्रत्येक चरणावर याचं चिंतन आपल्याला मांडता येतं. अशी ही ओवी, त्याचं जे काही थोडंफार यथामती यथाशक्ती आपल्यासमोर चिंतन मांडण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं, त्याबद्दल मी खरंच स्वतःला धन्य समजतो. आमचे वंदनीय आदरणीय श्री समर्थ वंशज भूषण स्वामी आज इथे होते. म्हणजे मी आज असं समजतो की यापेक्षा भाग्याचा दिवस माझा कुठलाच नसणार आहे, आधीही नव्हता आणि पुढचाही नसणार आहे. कारण ज्यांना आम्ही स्वतः समर्थ स्वरूपच बघतो, स्वतः समर्थच आज माझ्यासमोर उपस्थित होते त्यांच्या स्वरूपामध्ये, आणि त्यांच्यासमोर आज ही प्रस्तुत सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. त्याबद्दल संस्थांचे
खूप खूप आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. प्रवचनाच्या नियमानुसार 1 मिनिट भजन होईल आणि प्रवचनाची सांगता होईल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.